महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यावहारिक मराठी अवगत असणं आवश्यक आहे, यावर राज्य शासन ठाम आहे. ज्यांना मराठी येत नाही अशा अमराठी चालकांना ती शिकवण्यासाठी रिक्षा संघटनांनी सकारात्मक सहकार्य करावं, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम, हाजी अराफत शेख तसंच विविध रिक्षा टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून रोजगार निर्मिती हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे. मात्र राज्यात व्यवसाय करताना आणि सर्वसामान्य प्रवाशांशी संवाद साधताना संबंधित चालकाला व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही किमान अपेक्षा आहे. राज्यभाषा म्हणून मराठीला सन्मान मिळावा यासाठी अमराठी चालकांनी ती शिकणंही आवश्यक आहे. प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक मराठी चालकांना शिकवण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवते. या उपक्रमात मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांसारख्या संस्थांचे तसंच साहित्यिकांचं मोलाचं सहकार्य लाभतंय. शिवाय रिक्षा टॅक्सी संघटनांनीही मराठी शिकण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. ही अभिमानास्पद बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी ठराविक मुदत द्यावी ही संघटनांची मागणी योग्य असून त्यावर सकारात्मक विचार सुरू आहे. तथापि मराठी भाषा शिकणारच नाही अशी मुजोरी दाखवणाऱ्यांच्या बाबतीत मात्र कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे. तसंच उद्या परिवहन आयुक्तालयात राज्यातील 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना व्यावहारिक मराठी भाषा अवगत असणं अनिवार्य करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली असून या उपक्रमाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असं आवाहनही त्यांनी यावेळेला केलंय.